बालाजी देडगाव येथे बचत गटाच्या सहाय्याने परसबागेची लागवड। नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उमेद महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती व्यवस्थापन कक्ष नेवासा अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून जैविक परसबाग आखणी व लागवड पद्धती करण्यात आली। बचत गटाच्या माध्यमातून या अभियानाअंतर्गत महिलांना विविध प्रकारचा लाभ घेता येतो। त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणून कृषी कन्या बचत गटाच्या माध्यमातून अध्यक्षा कल्पना सुनील हिवाळे यांच्या घरी बचत गटाच्या माध्यमातून परसबाग लावण्यात आली। या परसबागेचे वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये एका ठिकाणी विविध भाजीपाल्याची लागवड केली जाते व गटातील महिलांना जैविक पद्धतीचा भाजीपाला खाण्यासाठी उपयुक्त व्हावा त्या पद्धतीने याचे नियोजन केले जाते। रासायनिक शेती केल्याने विविध आजार उद्भवत आहेत व रासायनिक विषाला प्रतिबंध घालण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून आता जैविक शेती करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे। यावेळी पशुसंवर्धक दीपक दरोडे यांनी माहिती दिली। या गटाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बचत गट कर्ज, आरएफ खेळते भांडवल, ग्रामसंघावर MIPचे लोन, महिलांना वैयक्तिक उद्योग उभारण्यासाठी पर्सनल लोन असे विविध बचत गटाच्या माध्यमातून योजना दिल्या जातात। हा बचत गट चांदा प्रभागाचे समन्वयक सुजाता कीर्ती शहा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून वेळोवेळी बचत गटाला माहिती देत असतात। या जैविक परसबागेच्या लागवडीवेळी चंदा रवींद्र हिवाळे, मीरा राजू संचेती, ज्योती राहुल तांबे, वनिता दादासाहेब घोडके, ज्योती रावण ससाने, छाया फुलारी, कावेरी किशोर मुंगसे, अनिता वीरभद्र शेटे, मीना दादासाहेब मुंगसे, अनिता राम दीक्षित, शिंदू वसंत नांगरे, द्वारका चंद्रकांत हिवाळे, मंगल कुंडलिक साळवे, विद्या शिवाजी चेडे, जया फुलारी, चंदा कोंडीराम मोरे, सुजाता आष्टेकर, सुजाता शरद मुंगसे, मंगल चंद्रकांत मुंगसे आदी महिला उपस्थित होत्या। प्रतिनिधी युनुस पठाण। काही महिलांनी आपली मुलाखत दिली आहे, पाहुयात ती सविस्तर। सुनील हिवाळे देडगावचे CRP म्हणून काम करते। उमेदच्या माध्यमातून आम्ही परसबाग करणार आहोत, जैविक शेती करणार आहोत। रासायनिक भाजीपाल्यामुळे लोक आजारी पडतात। पंचायत समिती मार्फत आम्हाला ही सेवा पुरवली जाते। आमच्या गटाचं व्यंकटेश गटाचे नाव आहे। आम्हाला कर्ज भेटणार आहे। आम्ही काय करतो शेतीचं